नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये इंग्लिश गुरु विक्रम सर. आणि आजचा आपला टॉपिक आहे मॉडल ऑक्झिलरीजचे परफेक्ट फॉर्म्स. मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव यांचे अर्थ काय होतात ते आज आपण पहिल्यांदा समजून घेणार आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की या सगळ्यांच्या बरोबर आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो, परफेक्ट इन्फिनिटिव्ह. हे परफेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? गो, वेंट, गॉन यातलं गॉन आहे परफेक्ट इन्फिनिटिव्ह. ईट, एट, इटन यातलं इटन आहे परफेक्ट इन्फिनिटिव्ह. सिंग, सॅंग, संग यातलं संग आहे परफेक्ट इन्फिनिटिव्ह, ज्याला आपण V3 असं देखील म्हणतो किंवा ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल असं देखील म्हणतो. म्हणजे एक गोष्ट निश्चित झाली की मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, कुड हॅव, वुड हॅव, शुड हॅव या सगळ्यांच्या बरोबर आपण काय वापरणार आहे? क्रियापदाचं तिसरूप. पहिल्यांदा समजावून घेऊया आपण मे हॅव, माइट हॅव आणि मस्ट हॅव. नंतर आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण समजावून घेऊया कुड हॅव, शुड हॅव आणि वुड हॅव. बऱ्याच वेळेला असं घडतं बघा, तुमच्या अपरोक्ष एखादी क्रिया घडलेली असते आणि त्याची तुम्हाला खात्री नसते. तुम्हाला असं वाटतं की कदाचित ते घडलेलं असेल, त्यावेळेला तुम्ही मे हॅव आणि माइट हॅवचा वापर करावा लागतो. आणि जर तुम्हाला असं वाटलं किंवा जर तुम्हाला खात्री असेल की बाबा ही गोष्ट नक्की घडलेली असणार आहे, त्यावेळेला आपण वापरतो मस्ट हॅव. उदाहरण जर बघायचं झालं तर गणेश हॅज लेफ्ट द टाउन ॲट 5:30. ही माइट हॅव रीच्ड देअर. बघा मी काय म्हणतोय, ही माइट हॅव रीच्ड देअर. तो कदाचित तिथे पोहोचलेला असेल. कदाचित, मला खात्री नाही. जर मी माइट हॅवच्या ऐवजी मे हॅवचा वापर केला, म्हणजे ही मे हॅव रीच्ड देअर असं जर मी म्हटलो, तर माझी जी शक्यता आहे ती जरा जास्त आहे. माइट हॅवनं जी शक्यता व्यक्त केली जाते, जी पॉसिबिलिटी व्यक्त केली जाते ती थोडीशी कमी असते. आणि मे हॅवनं स्ट्रॉंगर पॉसिबिलिटी, आपण जास्त शक्यता व्यक्त करतो. म्हणजे ही माइट हॅव रीच्ड देअर, तो कदाचित तिथे पोहोचलेला असेल पण पोहोचण्याची शक्यता कमी आहे. ही मे हॅव रीच्ड देअर, तो कदाचित तिथं पोहोचलेला असेल म्हणजे पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. आणि या दोन्हीच्या ऐवजी जर मी मस्ट हॅवचा वापर केला तर ही मस्ट हॅव रीच्ड देअर, तो नक्कीच तिथे पोहोचलेला असेल. फरक बघा, मे हॅव आणि माइट हॅव दाखवतात शक्यता, पॉसिबिलिटी, आणि मस्ट हॅव दाखवतं सर्टन्टी किंवा गॅरंटी अबाउट ॲन ॲक्शन दॅट हॅज हॅपन्ड इन द पास्ट ऑर इन युअर ॲब्सेन्स. बघा, भूतकाळामध्ये घडलेले असेल किंवा तुमच्या गैरहजेरीमध्ये घडलेले असेल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे बघा, मे हॅव आणि माइट हॅव काय दाखवतं? गेसवर्क, गेसिंग, अंदाज, अंदाजे असं झालेलं असेल. आणि मस्ट हॅव काय दाखवतंय? सर्टन्टी दाखवतंय, नक्कीच असं झालेलं असेल. दुसरं उदाहरण बघूया. ही मे हॅव गॉट द मेसेज. त्याला कदाचित संदेश मिळालेला असेल. खात्री आहे का आपल्याला? नाही आहे, शक्यता आहे. आपण पॉसिबली म्हणतोय. आपली जी शक्यता आहे ती जरा स्ट्रॉंग आहे कारण आपण मे हॅवचा वापर केला. त्याच्याऐवजी जर आपण माइट हॅवचा वापर केला असता तर ही माइट हॅव गॉट द मेसेज, शक्यता आहे पण जरा कमी शक्यता आहे संदेश मिळण्याची. आणि जर मला खात्रीनं सांगायचं असेल की त्याला नक्कीच संदेश मिळालेला आहे तर मी कशाचा वापर करेन? बरोबर आहे, मी म्हणेन ही मस्ट हॅव गॉट द मेसेज. फरक लक्षात आला? मे हॅव, माइट हॅव आणि मस्ट हॅव. माइट हॅवची शक्यता कमी, मे हॅवची शक्यता जास्त. मस्ट हॅवची खात्री आहे, शक्यता नाही, खात्री आहे, निश्चित घडलेलं असेल. अजून एक उदाहरण बघूया आपण. माय अंकल हॅज नॉट कम येट. माझे काका अजून आलेले नाहीत. ही माइट हॅव मिस्ड हिज ट्रेन. कदाचित त्यांची ट्रेन चुकलेली असेल. किंवा ही मे हॅव मिस्ड हिज ट्रेन, कदाचित त्यांची ट्रेन चुकलेली असेल. पण जर मला खात्री असेल की नक्की ही अशीच गोष्ट घडलेली असणार आहे, दुसरी कुठली नाही, शक्यता नाही, गॅरंटेड असंच घडलं असणार आहे, दुसरं कुठलं कारण असू शकत नाही, तर मी म्हणणार ही मस्ट हॅव मिस्ड हिज ट्रेन, नक्कीच त्यांची ट्रेन चुकलेली असेल. समजतंय मित्रांनो? आता आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया कुड हॅव, शुड हॅव आणि वुड हॅव. कुड हॅवचा वापर कधी केला जातो? भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडू शकली असती पण घडली नाही. घडू शकली असती, याकडे लक्ष द्या, शकली असती.
म्हणजे आय कुड हॅव टेकन रेस्ट यस्टरडे, मी काल विश्रांती घेऊ शकलो असतो पण नाही घेतली. काहीतरी कारणं असतील, कदाचित मला काम जास्त असेल, कदाचित माझ्या बॉसनं मला फोर्स केला असेल, कदाचित ते काम वेळेत संपवणं गरजेचं होतं म्हणून मी विश्रांती घेतली नाही. पण आय कुड हॅव टेकन रेस्ट यस्टरडे. माय फ्रेंड कुड हॅव हेल्प्ड मी, माझा मित्र मला मदत करू शकला असता, बट ही डिडंट. व्हाय ही डिडंट आय डोंट नो, पण तो ती गोष्ट करू शकला असता. वी कुड हॅव रिच्ड देअर इन टाईम, आपण तिथे वेळेत पोहोचू शकलो असतो, बट वी डिडंट हरी, आपण घाई केली नाही त्यामुळे आपण पोहोचलो नाही. कुड हॅव काय दाखवतंय, ही गोष्ट घडू शकली असती. येते लक्षात नक्की. कुड हॅव असं बऱ्याच वेळेला तुमच्या बाबतीत घडलं असेल ना, की तुम्हाला असं म्हणायचं असतंय पुढच्या व्यक्तीला की बाबा तू हे करू शकला असतास किंवा मी हे करू शकलो असतो. त्यावेळेला आपण कसा वापर करतो, कुड हॅव अधिक तिसरूप. म्हणजे उदाहरणार्थ बघा, यू कुड हॅव कॉल्ड मी, तू मला बोलवू शकला असतास, तू मला फोन करू शकला असतास पण नाहीच केलास. खरं तर यू कुड हॅव कॉल्ड मी. किंवा आय कुड हॅव टोल्ड यू द आन्सर, मी तुला उत्तर देऊ शकलो असतो, उत्तर सांगू शकलो असतो, तू जर मला विचारलं असतंस तर, पण नाही झालं तसं. कुड हॅव लक्षात आलं. शुड हॅव, शुड हॅव म्हणजे काय, तर ही गोष्ट घडायला पाहिजे होती पण नाही घडली हो. आय शुड हॅव कंप्लीटेड माय ग्रॅज्युएशन इन सायन्स, मी सायन्समध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला पाहिजे होतं पण केलं का, नाही. यू शुड हॅव लिसनड टू मी, तू माझं ऐकायला हवं होतंस पण तू ऐकलंस का, नाही. इन लास्ट मॅच विराट शुड हॅव प्लेड, शेवटच्या सामन्यामध्ये विराट खेळायला पाहिजे होता पण तो खेळला का, नाही. जेव्हा तुम्ही शुड हॅवचा वापर करता तेव्हा ही गोष्ट घडायला पाहिजे होती पण घडली नाही. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की आय शुड हॅव कंप्लीटेड माय वर्क बिफोर सॅटरडे, शनिवारपर्यंत मी माझं काम पूर्ण करायला पाहिजे होतं पण नाही ना केलं. शुड हॅव लक्षात येते ना की ही गोष्ट घडायला पाहिजे होती पण घडली नाही. वुड हॅव, वुड हॅव आहे हायपोथेटिकल पास्ट. हे हायपोथेटिकल पास्ट काय आहे, तर त्याला आपण अनरियल पास्ट पण म्हणतो. हे पास्ट असल्यासारखा वाटतो पण नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट असं झालं असतं, तसं झालं असतं हे व्यक्त करायचे असते त्यावेळेला आपण वुड हॅवचा वापर करतो. आणि वुड हॅवच्या कन्स्ट्रक्शन बरोबर बऱ्याच वेळेला इफचं हॅडच्या बरोबर कन्स्ट्रक्शन वापरलं जातं. म्हणजे बघा, इफ यू हॅड ट्राईड यू वुड हॅव सक्सिडेड, जर तू प्रयत्न केला असतास तर तू यशस्वी झाला असतास. यू वुड हॅव सक्सिडेड, तू यशस्वी झाला असतास म्हणजे ही गोष्ट घडली असती. बघा, कुड हॅवमध्ये काय होतंय, घडू शकली असती, आणि वुड हॅवमध्ये घडली असती, आणि शुड हॅवमध्ये घडायला पाहिजे होती. एकच वाक्य आपण घेऊया 3 मॉडेल बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका ह्यातला फरक काय आहे. आय कुड हॅव अटेंडेड द लेक्चर, मी लेक्चरला उपस्थित राहू शकलो असतो, मीन्स आय हॅड द ॲबिलिटी बट आय डिडंट डू दॅट. आय शुड हॅव अटेंडेड द लेक्चर, मी लेक्चरला उपस्थित राहायला पाहिजे होतं पण नाही राहिलो मी, खरं तर ते गरजेचं होतं, राहायला पाहिजे होतं. आणि आय वुड हॅव अटेंडेड द लेक्चर, मी लेक्चरला हजर राहिलो असतो म्हणजे एखादी गोष्ट करू शकलो असतो, एखादी गोष्ट करायला पाहिजे होती आणि एखादी गोष्ट घडली असती. हे जेव्हा व्यक्त करतो आपण त्याला कुड हॅव, शुड हॅव आणि वुड हॅव. कन्फ्यूज होतंय? नाही ना, कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. आपण 4-5 उदाहरणं अजून घेऊया. बघा पुढचं वाक्य, इफ यू हॅड रिक्वेस्टेड मी आय वुड हॅव हेल्प्ड यू, जर तू मला विनंती केली असतीस तर मी तुला मदत केली असती. आय वुड हॅव हेल्प्ड यू. इफ ही हॅड अटेंडेड द लेक्चर ही वुड हॅव अंडरस्टूड द टॉपिक, जर त्यानं लेक्चर अटेंड केलं असतं तर त्याला टॉपिक समजला असता. बऱ्याच वेळेला इफ ही हॅडच्या ऐवजी हॅड ही असं पण करतात. म्हणजे बघा, हॅड ही अटेंडेड द लेक्चर ही वुड हॅव अंडरस्टूड द टॉपिक. लक्षात येतंय?
इफ ही हॅड म्हटलं काय आणि हॅड ही म्हटलं तरी काही फरक पडत नाही. हे इन्व्हर्ट केलं जातं. फक्त कंडिशनल क्लॉज जो आहे तो इन्व्हर्ट केला जातो. कर्त्याच्या अगोदर हॅड घेतलं जातं आणि इफ गायब केलं जातं. बारकाईनं बघा. इफ यू हॅड अपोलोजाइज्ड ही वुड हॅव फॉरगिवन असं म्हणा, किंवा हॅड यू अपोलोजाइज्ड ही वुड हॅव फॉरगिवन. जर तू माफी मागितली असतीस तर त्यानं माफ केलं असतं. बघा मित्र हो, मे हॅव समजलं, माईट हॅव समजलं, मस्ट हॅव समजलं, शुड हॅव, कुड हॅव, वुड हॅव समजलं. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. मे हॅव आणि माईट हॅव काय दाखवतंय तर पॉसिबिलिटी, भूतकाळात कदाचित ही गोष्ट घडलेली असेल, गॅरंटी नाही. मस्ट हॅव काय दाखवतंय सर्टन्टी, ही गोष्ट नक्कीच घडलेली असणार. कुड हॅव काय दाखवतंय गोष्ट घडू शकली असती. शुड हॅव काय दाखवतंय गोष्ट घडायला पाहिजे होती. आणि वुड हॅव काय दाखवतंय गोष्ट घडली असती. बघा पुन्हा प्रत्येकाचं एक एक वाक्य बघूया. ही मे हॅव वन द मॅच, त्याने कदाचित सामना जिंकलेला असेल. ही माईट हॅव वन द मॅच, त्याने कदाचित सामना जिंकलेला असेल. मे हॅवची शक्यता जास्त आहे, माईट हॅवची शक्यता कमी आहे. ही मस्ट हॅव वन द मॅच, त्याने नक्कीच सामना जिंकलेला असेल. ही कुड हॅव वन द मॅच, तो सामना जिंकू शकला असता. ही शुड हॅव वन द मॅच, त्याने सामना जिंकायला पाहिजे होता पण नाही जिंकला हो. आणि ही वुड हॅव वन द मॅच, तो सामना जिंकला असता. होकारार्थी वाक्य कळली. यांचे नकार अर्थ समजून घेणं काहीच अवघड नाही आहे. जर हे वाक्य सोडून आपण दुसरं वाक्य घेतलं नकारात, बघा ही मे नॉट हॅव रिच्ड देअर. ही मे नॉट हॅव रिच्ड देअर. लक्षात घ्या, मे नॉटचा शॉर्ट फॉर्म केला जात नाही, ॲब्रिव्हिएशन केलं जात नाही, मेयंट वगैरे असं होत नाही. ही मे नॉट हॅव रिच्ड देअर, तो कदाचित तिथे पोहोचलेला नसेल. माईट हॅवचं मात्र ॲब्रिव्हिएशन होतं आहे. ही मायटंट हॅव रिच्ड देअर, तो कदाचित तिथे पोहोचलेला नसेल. मस्टचं पण होतं आहे. ही मसंट हॅव रिच्ड देअर, उच्चार मसंट करतो आपण पण स्पेलिंग लिहिताना मस्टंटच लिहितो. तो नक्कीच तिथे पोहोचलेला नसेल. ही कुडंट हॅव रिच्ड देअर, तो तिथे पोहोचू शकला नसेल. ही शुडंट हॅव रिच्ड देअर, त्यानं तिथं पोहोचायला नको आहे. आणि ही वुडंट हॅव रिच्ड देअर, तो तिथे पोहोचला नसता पण काहीतरी झालं आणि पोहोचला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत लक्षात आलं आता. मे हॅव, माईट हॅव शक्यता भूतकाळात घडलेल्या गोष्टीची, मस्ट हॅव गॅरंटी, शुड हॅव घडायला पाहिजे होतं, कुड हॅव घडू शकलं असतं आणि वुड हॅव घडलं असतं. घडू शकलं असतं आणि घडलं असतं मध्ये फरक आहे. सोपं आहे बाळांनो. थोडंसं कन्फ्युजन वाटलं तरी स्ट्रेस घ्यायची काही गरज नाही. व्हिडिओ रिवाइंड करा. जिथं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटतंय तिथं बारकाईनं व्हिडिओ पहा, सेंटेन्सेस बघा आणि तुम्ही तुमची स्वतःची सेंटेन्सेस तयार करा. एक मे हॅवचं, माईट हॅवचं, मस्ट हॅव, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅवचं आणि ती कमेंट बॉक्समध्ये टाका. सोपी सोपी छोटी छोटी वाक्य तयार करायला काही हरकत नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.